Hello students, this is 6th standard science, chapter number 1, natural resources, air, water and land. Okay, we are going to see the first chapter, that is air, water and land. Natural resources म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत, पण त्याआधी we will do this observation. See, one picture is given here. Observe the picture alongside and answer the questions. Observe the picture alongside and answer this question. Okay, so first of all see the picture. पिक्चर मध्ये खालचा जो पार्ट आहे हा पार्ट, दिस इज कॉल्ड एज लिथोस्फियर. त्याच्यावरती जो वॉटर वाला पार्ट आहे दिस इज कॉल्ड एज हायड्रोस्फियर and वरती जो एयर वाला पार्ट आहे दिस इज कॉल्ड एज एटमॉस्फियर. एटमॉस्फियर इज रिलेटेड विथ एयर, hydrosphere is related with water and lithosphere is related with what? It is related with land. Okay, now see question number 1. Where do we see the birds? Birds कुठे आहे? दिसताय का birds या पिक्चर मध्ये? हे पहा काळजीपूर्वक, हे जे दिसतायत ना छोटे छोटे हे birds आहेत. Birds कुठे आहेत? Where do you see birds? Birds are seen in air. In air. Okay. Where is the cow grazing? Grazing means eating grass. Where is the cow grazing? Cow कुठे दिसते आहे? इथे. काय असेल हे? ग्रेज करते आहे ती. Grass means this is the part of land. On land. Locate the trees and roads. Trees दिसतायत का? These are trees. आणि रोड कुठे आहे? हा रोड दिसतोय आपल्याला? Okay, locate the trees and roads. These are trees and this is road. Where does the river come from and where does it flows? River कुठून येते आहे? River वरून, पहाडांवरून, म्हणजे river flows from mountains. मी इथे लिहू शकते river. Where does the river flows from? From mountains किंवा hills लिहिते मी. From hills. And how does it flows? Towards plain. Plain region जे आहे, plain region मध्ये हे काय होतात? काय होते? रिव्हर फ्लो होत येते. Where is the aeroplane? Aeroplane दिसतोय का? एरोप्लेन दिसला का? हा जो स्ट्रक्चर आहे ना इथे, दिस इज एरोप्लेन. ओके, कुठे आहे एरोप्लेन? एरोप्लेन इज इन air. In air. Where are the fish sing? Fishes कुठे आहेत? This part. Where? In water. On what is sailboat floating? Float म्हणजे तरंगणे. Float म्हणजे तरंगणे. ही सेलबोट आहे. सेलबोट कुठे फ्लोट होते ही? It is floating on water. It is floating on water. ठीक आहे. जे वर्ड्स मी अंडरलाईन करते आहे, तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये या वर्ड्सना अंडरलाईन करायचे आहे आणि हार्ड वर्ड्स म्हणून आपल्या नोटबुकमध्ये पण हे वर्ड्स लिहायचे आहे आणि त्यांना अंडरलाईन करायचे आहे. तुमचं पहिलं टास्क जे आहे, मी हा लेसन शिकवताना तुम्हाला काय करायचे आहे? अंडरलाईन हार्ड वर्ड्स. जे वर्ड्स मी मार्क करते आहे त्या वर्ड्सला तुम्हाला पण अंडरलाईन करायचे आहे. आणि सेकंड टास्क परफॉर्म करायचं आहे तुम्हाला, राईट हार्ड वर्ड्स इन नोटबुक. राईट हार्ड वर्ड्स इन नोटबुक. ओके. आणि तिसरा टास्क तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये करायचा आहे तो हा कोणता? ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साइड अँड आन्सर द क्वेश्चन्स. Questions are given here. Answers I have written with pen. Okay, you have to write this question and answers in your notebook. या 3 गोष्टी करणं झाल्या की मला फोटो टाकून पाठवायचे आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट. नॅचरल रिसोर्सेस. सी natural resources. You can see
रिसोर्सेसला अंडरलाईन करा. रिसोर्सेस म्हणजे जिथून आपल्याला कुठली तरी गोष्ट मिळते त्याला आपण रिसोर्स म्हणतो. रिसोर्सचा मिनिंग पहा. मला वॉटर कुठनं मिळतं? वॉटर मला मिळतं रिव्हरपासनं. वॉटर मिळतं मला रिव्हरपासनं. तर रिव्हर काय आहे? रिव्हर इज ए रिसोर्स ऑफ वॉटर. रिव्हर इज ए रिसोर्स ऑफ वॉटर. हा रिसोर्स वर्डचा meaning होतो. Okay, this is the meaning of resource. Now see, natural resources. You can see that some things in the picture are in water, some on land, and some in the sky, that is in the air. Thus all things on the earth are associated with air, water and land. अर्थवरच्या सगळ्या गोष्टी असोसिएट म्हणजे रिलेटेड. व्हॉट आर दे रिलेटेड टू? दे आर ऑल रिलेटेड टू आयदर एअर ऑर वॉटर ऑर लँड. एक तर एअरमध्ये असेल किंवा वॉटरमध्ये असेल किंवा लँडमध्ये असेल. याच्याशिवाय दुसरा कुठला ऑप्शन आहे का? नाही. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड अर्थ्स ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. मनातल्या मनात हा बेटा, respectively. Air वाला part is called as atmosphere, water वाला part is called as hydrosphere and land वाला part is called as lithosphere. Air, water and land are called Earth's atmosphere, hydrosphere and lithosphere respectively. Moreover, different living things occupy these three spheres of the earth. Different living things occupy ईशा मनत वाचलं बेटा. डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय दीज 3 स्पियर्स ऑन द अर्थ. अर्थवर 3 टाईपचे स्पियर्स आहेत. अर्थ जो आपण आहे ना, अर्थला आपण वेगवेगळ्या 3 स्पियर म्हणजे स्पेरिकल पार्ट, 3 पार्टमध्ये आपण याला डिवाइड करू शकतो. ॲटमॉस्फिअर इज रिलेटेड विथ एअर, हायड्रोस्फिअर इज रिलेटेड विथ वॉटर, लिथोस्फिअर इज रिलेटेड विथ लँड. आणि लिथोस्फिअरमध्ये फक्त लँड नाही येत, लँडवर राहणारे ॲनिमल्स पण येतात, ट्रीज पण येतात. वॉटर मीन्स नॉट ओनली वॉटर, वॉटर मीन्स वॉटर अलॉंग विथ ऑल ॲनिमल्स अँड प्लांट्स प्रेझेंट इन इट. एअर मीन्स नॉट जस्ट एअर, ऑल द ॲनिमल्स अँड एअरमध्ये प्लांट्स आहेत का? त्यांचा बेस कुठं असतो? जमिनीवर, पण ते ग्रो कुठे होतात? एअरमध्ये होतात ना. ऑल द प्लांट्स अँड ॲनिमल्स रिलेटेड टू एअर दे कम इन द कॅटेगरी ऑफ ॲटमॉस्फिअर. ओके, सी. Moreover, different living things occupy these 3 spheres of the earth. These living things and the part of lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called biosphere. This is another definition of biosphere. What is this? Living things and the parts of lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called biosphere. Biosphere म्हणजे लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर आणि त्यांच्यामध्ये सापडणारे लिव्हिंग थिंग्स, या सगळ्यांचा मिळून जो अर्थचा पार्ट तयार होतो त्याला म्हणतो आपण बायोस्फिअर. दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज व्हॉट? इट इज कॉल्ड ॲज बायोस्फिअर. These spheres have formed on earth naturally. We have learnt about all these in previous standard. आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये याच्याबद्दल पाहिलेलं आहे. आता आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण लक्षात घ्या, अर्थ जी आहे, अर्थवर काय काय आहे? अर्थ इज ए बिगर बायोस्फियर. What does it contain? It contain number 1 lithosphere means land. Number 2 hydrosphere means what? Means water part. Number 3 atmosphere means what? Air part. And number 4 living things. Okay, living things. लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि लिव्हिंग थिंग्स या चौघांपासून कोण तयार होता? बायोस्फिअर तयार होतो. बायो मीन्स लाईफ आणि स्फिअर मीन्स गोल पार्ट. ओके, सो दिस इज हाऊ बायोस्फिअर इज फॉर्म्ड ऑन अर्थ. पुढे पहा. दी स्फिअर्स हॅव फॉर्म्ड ऑन द अर्थ नॅचरली. वी हॅव लर्न्ड ऑल दिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आपण याच्या आधीच्या स्टँडर्डमध्ये या गोष्टींबद्दल पाहिलेलं आहे. सी, the atmosphere is the layer of air
that surround the earth. What is atmosphere? Atmosphere ची definition पहा हा. It is the layer of earth that surround the earth. आपली earth आहे ना, earthच्या आजूबाजूला काय आहे? एअरचं, त्याला आपण म्हणू एअरने सर्व बाजूंनी सराउंड केलेली आहे, म्हणजे व्यापलेली आहे. हा जो पार्ट आहे अर्थच्या भोवतीचा एअरवाला, दिस इज कॉल्ड ॲज atmosphere. This part of earth is called as what? Atmosphere. The surface of the earth comprises water and land, that is the hydrosphere and lithosphere. Hydrosphere नावाचा सेपरेट पार्ट नाही आहे अर्थ मध्ये, किंवा lithosphere is not also separate, they are combined together. So the land वाला पार्ट जो है surface of earth, it is made up of two spherical parts, that is hydrosphere and lithosphere. The surface of the earth comprises water and land, that is hydrosphere and lithosphere. Of this, hydrosphere occupies a much larger part than lithosphere. Figure 1.2 shows proportion of land and water on the earth's surface. ही डायग्राम आपण खूपदा पाहिलेली आहे. अर्थवर 71% वॉटर आहे. किती पर्सेंट वॉटर आहे? 71% वॉटर आहे. आणि लँड किती पर्सेंट आहे? 29% आहे. अर्थवर पर्सेंट जे आहे सॉइलमध्ये, सॉइलचं पर्सेंट किती आहे? सॉइल आहे, लँड आहे 29% आणि वॉटर किती पर्सेंट प्रेझेंट आहे? वॉटर आहे 71%. हे प्रपोर्शन लक्षात ठेवायचं हा. म्हणजे हायड्रोस्फिअर ची साईज ही लिथोस्फिअरच्या साईज पेक्षा कशी आहे? जास्त आहे. सी नेक्स्ट, we also look upon these natural components in solid, liquid and gaseous form as resources. The natural components found on earth, they are also called as resources. In other words, we use them to fulfill our requirements. Let us now study all these three components in details. The resources म्हणजे काय, याची definition पाहून घ्या. The substance that we use to fulfill our requirement. The substance that we use to fulfill our requirement is called resource. त्याला आपण काय म्हणतो? रिसोर्स म्हणतो. आपण एअर आपल्या कामासाठी वापरतो, वॉटर आपल्या कामासाठी वापरतो आणि लँड पण आपल्या कामासाठी आपण वापरतो, बरोबर? म्हणून ह्या तिघांनाही आपण काय म्हणू? वी कॉल ऑल ऑफ देम ॲज नॅचरल रिसोर्स. नॅचरल का? कारण नेचर पासून मिळतं, दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज नॅचरल रिसोर्स. आणि रिसोर्स का? कारण आपण त्याला यूज करतो. एअर आपण ब्रीदिंगसाठी वापरतो, वॉटर आपण बाथिंगसाठी, ड्रिंकिंगसाठी वापरतो, लँडवर आपण शेती करतो, ॲग्रिकल्चर करतो, घरं बांधतो, राहतो, रोड्स बांधतो. म्हणजे आपण कुठल्या ना कुठल्या कामासाठी हे तिन्हीच्या तिन्ही रिसोर्सेस यूज करत आहोत. दॅट इज वाय दे आर कॉल्ड ॲज नॅचरल रिसोर्सेस. ओके. तर इतका पोर्शन आपण आज पाहणार आहोत. याच्या पुढचं आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहू. तुम्हाला अंडरलाईन करायचे ह्या पेजवरचे हार्डवर्ड्स, लिहायचे नोटबुकमध्ये आणि या क्वेश्चन्सचे आन्सर्स, क्वेश्चन आणि आन्सर तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचे आहे. त्यानंतर काळजीपूर्वक पहा हा. त्यानंतर तुम्हाला बायोस्फिअरची डेफिनेशन लिहायची नोटबुकमध्ये. ही जी अंडरलाईन केलेली डेफिनेशन आहे, एअर, वॉटर, लँड ऑन अर्थ्स ॲटमॉस्फिअर आर कॉल्ड हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर वगैरे रिस्पेक्टिव्हली पर्यंत ही डेफिनेशन नोट करायची तुम्हाला. आणि मी ही जी खाली डेफिनेशन दिली आहे, the substance that we use to fulfill our requirement is called resource. For example, air, water and land. ही डेफिनेशन नोटबुक मध्ये लिहायची आहे. आणि हा चार्ट कोणता? अर्थ बायोस्फिअर म्हणजे काय हे नोट करायचे तुम्हाला. इतक्या गोष्टी नोट करणं झाल्या की त्याचा फोटो काढायचा आहे आणि मला टाकायचा आहे. ठीक आहे, बाकीचं आपण उद्या करूया.